महाराष्ट्राची प्रत्येक सकाळ ही एका विचित्र बातमीने होत आहे। रोज महिलांवर मुलींवर होणारे अत्याचार हे कितीतरी पटीने वाढत आहेत। रोज आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या भागांमधून अशा बातम्या आपल्यापर्यंत येत आहेत। जतमधला विषय कुठे शांत होत नव्हता। तिथे 4 वर्षाच्या एका मुलीवरती लैंगिक अत्याचार करण्यात आला। तिचा तिथे नराधमाने तिचा खूनही केला। त्याच्या विरोधामध्ये आजच तिथे बंदची पण हाक दिलेली होती। तोच आज सकाळी रमाई जयंतीच्या सगळ्या कार्यक्रमांची धूमधाम सुरू असताना आणखीन एक बातमी बुलढाण्यातून आली आणि त्यामध्ये बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यातील ही घटना आहे, जिथे 4 वर्षाच्या एका चिमुकलीवरती 21 वर्षाच्या नराधमाने अत्याचार केला आणि तिची परिस्थिती आज आता चिंताजनक आहे। ह्या ज्या सगळ्या बातम्या महाराष्ट्रभरातून येत आहेत त्या आपल्याला प्रत्येकाला अस्वस्थ करतात, पण या मागची कारणं आपण सगळे जाणत आहात। समाज व्यवस्था आहे, समाज मन आहे, जे कुठेतरी महिलांकडे अजूनही एका विशिष्ट पद्धतीने बघतं, त्यामुळे अत्याचार होतात। पण निश्चित दुसरी बाजू याची जी आहे की जी पोलीस प्रशासन आहे, सरकारी यंत्रणा आहे की ज्याच्यामध्ये अशा आरोपींना पकडण्यामध्ये, पुरावे गोळा करण्यामध्ये आणि त्यांना योग्य ती शिक्षा लवकरात लवकर मिळण्यामध्ये जी दिरंगाई होते, त्यामुळे अशा आरोपींना पुढे जाऊनही असे काहीतरी गुन्हे करण्याची एक मुभा आपल्या समाजामध्ये मिळायला लागली। त्यांना एक राजरोसपणे असे विचित्र प्रकारचे गुन्हे आपल्या मुलींवर, आपल्या चिमुकलींवर करण्याची एक मुभा त्यांना कुठेतरी मिळते आणि याचा मी जाहीर निषेध करते। महाराष्ट्र शासनाने, महाराष्ट्र पोलीस प्रशासनाने याच्यावरती कार्यवाही करत लवकरात लवकर त्या नराधमांना पकडून त्यांना योग्य ती शिक्षा लवकर दिली पाहिजे, जेणेकरून अशा घटनांवरती आळा पडेल। आमच्या मुली शाळेत सुरक्षित नाहीत, आमच्या मुली घरी सुरक्षित नाहीत, शेतात सुरक्षित नाहीत, मग मुलींनी जायचं कुठे, महिलांनी करायचं काय, ह्या सवालाचं उत्तर या महाराष्ट्र सरकारने आम्हाला दिलं पाहिजे।